काळजी घे सूरज, काही लागलं तर सांग आणि गावाकडे पोहोचला की कळवा. येतो. हा हॅलो. हॅलो पियुष. हा सर. एका अर्जंट क्लायंट सोबत मीटिंग अरेंज केली आहे. बरं बरं. तर तू एका तासामध्ये ये. हा ओके ओके. हा सर ओके. हा हे मायची कटकट या गाडीच्या. एकदा आंघोळ करून पण जावं लागेल. अरे इथं कॅब पण मिळणार नाही भाई. हॅलो. हा अरे ओंके ऐक ना. हा अरे मला इथे ब्रिज जवळ घ्यायलाय ना लवकर. अरे मी इथे नदीच्या घाटाजवळ आहे. अरे गाडी बंद पडली रे माझी. लवकरात लवकर आहे, मला लवकर पोहोचायचं आहे मीटिंगला. हो आलो आलो. हा ये लवकर. ओंक्या चल लवकर. पहिले माझ्या घरी जाऊ, मी आंघोळ करतो आणि लगेच तुम्हाला ऑफिसला ड्रॉप करा. अरे म्हणजे तू काय सकाळी आंघोळ करून निघाला नाहीस का? अरे केली होती रे आंघोळ. तुला तो माझा मित्र माहिती आहे ना सूरज, त्याला आपल्या गावी भेटलो तो. त्याचे आजोबा वारले. त्याच्या आजोबांचा 10व्याचा कार्यक्रम होता आपल्या नदीकाठी. म्हणून आता आंघोळ करून निघावं लागेल मला. लवकर चल. अरे पण तिथे गावी राहतात ना, तिथे झाला असताच की विधी. एवढं लांब कशाला आलेत? आणि तिथे नदी आहेच की. हो मी त्याला बोललो होतो, पण त्याच्या आजोबांची शेवटची इच्छा होती की याच नदीकाठी याच तिथे अस्थि विसर्जन झालं पाहिजे, तरच त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल. करावं लागला मग त्याला. चल आता लवकर, उशीर होतोय. चल लवकर चल. पियुष मला एक सांग, त्याच्या आजोबांनी एवढे कष्ट घेतले आणि याच नदीमध्ये अस्थि विसर्जन केल्याने त्यांना खरंच मोक्ष प्राप्त होईल का रे? एवढा कशाला विचार करतोय तू आता? चल. अरे पियुष तूच बघ ना नदीकडे, कित्येक कंपन्यांनी यात केमिकल दूषित पाणी सोडलंय. अरे कित्येक लोक यात प्रत्येक तासाला कचरा टाकतात. कित्येक सांडपाणी इथे येऊन मिळालेलं आहे. पुढे जाऊन बघशील तर या पाण्याला फेस आलेला आहे. जणू एखाद्या माणसाने विष प्राशन केल्यावर मरण्याच्या स्थितीत त्याच्या तोंडाला फेस येतो ना, अगदी तसा. अरे या नदीतले मासे, जीवजंतू, त्यांना शांती ती मिळत नाहीये. त्यात गेलेल्या माणसाला शांती कुठून मिळेल? तू सांग मला. बोलतोय ते विचार करण्यासारखं आहे. ए बाबा, तुझी फिलॉसॉफी ऐकायला मला वेळ नाही इथे. बॉस वाट बघतो तिथे माझ्या जीवनातली शांती निघून जाईल. चल लवकर चल. सोड.